नमस्कार मंडळी, अक्सुकी रसोई तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खूप झणझणीत आणि सुगंधी 2 किलो चिकन दम बिर्याणी. खूप सोपी रेसिपी आहे. चला तर सुरू करूया. सर्वात आधी आपण गरम मसाला तयार करून घेऊया. गरम मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चक्री फूल, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 5 ते 7 विलायची, 2 ते 3 तुकडे दालचिनी, 1 चम्मच शहाजिरा. तर आता आपण गरम मसाल्याची पावडर तयार करून घेऊया. त्यासाठी आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात आपली गरम मसाला पावडर तयार झालेली आहे. आता आपण हे वाटीमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण 2 मोठे अद्रकीचे तुकडे, 1 वाटी लसूण म्हणजे सरासरी 4 कांड्या लसूण, आपण याची पेस्ट काढून घेऊया. तुम्ही बघू शकतात आपली पेस्ट तयार झालेली आहे. चार टमाटे व 4 कांदे आपल्याला पेस्टसाठी लागणार आहे. आपण त्या पेस्टची ग्रेव्ही तयार करणार आहोत. तर आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी आपण 2 किलो चिकन धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण टाकूया 1 वाटी दही, बारीक चिरून घेतलेला पुदिना, कोथिंबीर, अर्ध लिंबू, तळून घेतलेला कांदा, घरी तयार केलेला गरम मसाला पावडर, अजून अद्रक लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ, एक चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकतात किती छान मिक्स झालेलं आहे. आता आपण हे 1 तासासाठी झाकून ठेवू. आपण तयार केलेली कांदा टमाट्याची पेस्ट आता आपण ही फ्राय करून घेऊया तेलामधनं.
त्यानंतर टाकूयात मॅरिनेट केलेलं चिकन. चांगलं मिक्स करून झाकण ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटांसाठी. तुम्ही बघू शकता चिकन फ्राय झालेलं आहे. ग्रेव्ही सुद्धा छान तयार झालेली आहे. आता आपण भाताची तयारी करूया. आपल्याला तांदूळ उकळून घ्यायचे नाहीये, कारण तांदूळ उकळून घेतल्याने भाताची चव जाते. मी आता तुम्हाला भाताचं अचूक प्रमाण सांगणार आहे, कारण त्यामुळे आपली बिर्याणी एकदम छान तयार होईल आणि आपला भात कधीच चिकट होणार नाही आणि कधी बिर्याणी बिघडणार सुद्धा नाही. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 7 ग्लास तांदूळ, म्हणजेच वजनी 2 किलो तांदूळ. तुम्हाला हवा तो तांदूळ तुम्ही वापरू शकतात. आपण तांदूळ धुवून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवूया. आता आपण भात तयार करून घेऊया. त्यासाठी पातेलं गरम करायला ठेवूया. त्यामध्ये टाकूया 3 मोठे चम्मच तूप. पाच ते 7 हिरव्या मिरच्या, 2 मोठी विलायची, 1 चक्री फूल, 1 दालचिनी तुकडा, 1 चम्मच शहा जिरा, 3 ते 4 लवंग, 7 ते 8 काळी मिरी, 2 तमालपत्रेचे पान. आता आपण हे सर्व साहित्य पातेल्यात टाकूया. आणि त्यामध्ये टाकूया 7 ग्लास तांदूळ आहेत तर 14 ग्लास पाणी. तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये टाकूया भिजत ठेवलेले तांदूळ. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, अर्धा लिंबू, लिंबूची फोड सुद्धा. त्यामुळे आपला भात पांढरं शुभ्र होईल आणि आपला भात चिकट न होता मोकळा होईल. आता आपण झाकण ठेवून देऊया.
तुम्ही बघू शकतात आपला भात किती मऊ आणि दाणेदार झालेला आहे। आता आपण दुसऱ्या पातेल्याला तेल लावून घेऊया। त्यामध्ये टाकत आपण शिजवून घेतलेला थोडासा भात, मग टाकत आपण तयार केलेले चिकन, परत टाकूया थोडासा भात, मग त्यामध्ये टाकूया तळून घेतलेला कांदा, कोथिंबीर, आणि सर्व भात। आता आपण सर्व भात टाकलेला आहे। आता आपण गॅसवर तवा तापायला ठेवूया। मग आपण टाकूयात भातामध्ये कलर। तुम्हाला हवा तो कलर तुम्ही टाकू शकतात। मी 2 कलर यूज केलेले आहेत, तुम्ही 1 कलर सुद्धा यूज करू शकतात। आता आपण गॅसवर 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून दम द्यायला ठेवून देऊया भात। आपण बघू शकतात 5 ते 10 मिनिटांनंतर दम बिर्याणी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा घरी ही दम बिर्याणी तयार करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा दम बिर्याणी कशी झालेली आहे। अशा नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जितका होईल तितका शेअर करा। बाय बाय।